मारेगाव शहरात सध्या घाणीचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मारेगाव शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत असून नियमित स्वच्छता होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। मुख्य रस्ते, गल्लीबोळ तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे। त्यामुळे डास व माशांची संख्या वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मारेगाव शहरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे। स्वच्छता मोहिमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात शहराची अवस्था पाहता याचा परिणाम दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी व शहराला घाणीच्या विळख्यातून मुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आपण मारेगाव शहरामध्ये आहोत। हा नगराध्यक्षाचा वार्ड आहे आणि येथे शासकीय धान्याचा गोदाम आहे। अख्ख्या तालुक्यामध्ये या गोदामातून धान्याचा पुरवठा केला जातो आणि या गोदामाच्या भिंतीच्या अगदी काठेला लागून घाण पसरलेली आहे। दुर्गंध अशी आहे का इथं आपण एक सेकंड देखील उभं राहू शकत नाही। अनेक शहरातील नाल्या तुंबलेले आहेत। काही दिवसामध्ये पावसाळा आहे, तोंडावरती आहे, परंतु नगरपंचायत प्रशासनाला कोणतीच कुजबूज नाही की आपण नालीचा साफसफाई करावं की काय करावं। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार शहरामध्ये दिसू लागले आहे। या दुर्गंधमुळे नागरिकांच्या बिमाऱ्या वाढण्याची शक्यता दाट वाढली आहे। येत्या दिवसामध्ये मच्छर देखील वाढू शकते, परंतु नगरपंचायत, नगराध्यक्ष किंवा नगरसेवक याकडे कोणाचाच लक्ष लागलेला नाही। मारेगाव उमर शरीफ।